रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता ही काल्याची वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य वाल्मिक महाराज टाकडीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आजची ही सांगत आहे. या सबंध महोत्सवाचे जे आयोजक आहेत ते हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराज टाकडीकर. या कार्यक्रमाचे जे विनीत आहेत अर्थात हरिभक्तीपरायण गंगा भागीरथी, सुमनबाई वाल्मिक निकम, ज्ञानेश्वर माऊली निकम, पुरुषोत्तम महाराज निकम, रामलाल वाल्मिक निकम, जयराम जनार्दन निकम, जनार्दन गोपाळ निकम, बाळनाथ वाल्मिक निकम, सौभाग्यवती संगीता ज्ञानेश्वर गायकवाड, सागर महाराज निकम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि खरं म्हणजे वाल्मिक महाराजांच्या हा जो वारकरी संपर्क होता त्या संपर्कातून जी मंडळी या ठिकाणी जुडली त्यांच्याच आग्रहाने पुरुषोत्तम महाराजांनी हा उत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे. महाराजांना मला फोन आला की महाराज आपण एक तारीख दिली पाहिजे. म्हटलं महाराज अगोदरच आपला गोशाळेचा खर्च खूप आहे, तुम्ही आणखी कशाला या खर्चात पडताय. आपण खूप चांगलं काम करताय, खूप मोठं काम करताय. पण महाराज म्हटले माझ्या वडिलांची पुण्यस्मरण, माझ्या वडिलाचं पुण्यतिथी करण्याची फक्त माझीच इच्छा आहे असं नाही, त्यांच्या सगळ्या भक्तगणांची ही इच्छा आहे. त्यामुळे मला हा कार्यक्रम या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून महाराजांच्या अत्यंत आग्रहामुळे अर्थात आमच्या पुरुषोत्तम महाराजांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. थोडा स्वर दे, थोडंसं विठाला 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 त्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि काल्याचं महत्त्व प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. आपण सगळेजण अत्यंत जाणकार आहात. आपण नेहमी कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. मला असं वाटतं की तुमचा एकही आठवडा असा जात नसेल की ज्या आठवड्यामध्ये तुम्ही कोणाच्या तरी कीर्तनाला उपस्थित नसाल. नाही ना ना महाराजसुद्धा नेहमीच आपण कीर्तन ऐकणारी आहात. हा परिसर अत्यंत पारमार्थिक परिसर आहे. महाराजांचे जे आजोबा होते त्यांचं नाव काय, गोपाळ बाबा. खऱ्या अर्थाने कृष्णाजी महाराजसुद्धा त्यांच्याकडे यायचे. गोपाळ बाबा असतील त्या काळातील कृष्णाजी महाराज असतील आणि त्यांची जी परंपरा आहे खरं म्हणजे यांची परंपरा म्हणजे शिवूरचे शंकरस्वामी महाराज. शंकरस्वामी महाराजांची हे वारकरी आणि ही फार मोठी परंपरा आपल्या परिसरामध्ये आहे. जी परंपरा चालवण्याचं काम, तो परमार्थ जपण्याचं काम महाराजांच्या आजोबानेही केलं. ते जपण्याचं काम महाराजांच्या वडिलांनीही केलं आणि खऱ्या अर्थाने तो संप्रदाय जपण्याचं काम महाराजसुद्धा या ठिकाणी समर्थपणे करत आहेत. लक्षात ठेवा. गोशाळेमुळे मी त्यांच्या संपर्कात आहे गेल्या 5-7 वर्षापासून. आमचे समाधान महाराज आहेत. यांचा आमचा जो संपर्क आहे ना तो गोशाळेमुळे असलेला संपर्क आहे. ही माणसं गायीवर प्रेम करत आहेत म्हणून आम्ही यांच्यावर प्रेम करतो. कसं असते पहा, फक्त आमच्यावर प्रेम करणारी जी माणसं आहेत ना ती आमच्या डोक्यात बसतात. फक्त आमच्यावर प्रेम करणारी जी माणसं आहेत ती आमच्या डोक्यात बसतात.
पण आमच्या गायीवर प्रेम करणारी जी माणसं आहेत ते आमच्या अंतःकरणात बसतात. हे अंतःकरणात असलेलं चांगलं का डोक्यात असलेलं चांगलं हा तुम्ही विचार करा. डोक्यात बसणारी माणसं असं वाटते कधी भेटूच नाही. डोक्यात बसले आहे जेव्हा माणूस आपल्या डोक्यात बसला आणि म्हणून हा जो संबंध आहे हा गायीमुळे आलेला संबंध आहे. महाराजांच्या गोशाळेवर 2-3 वेळेला जाण्याचा योग आला. त्यावेळेला त्यांच्या वडिलांची माझी खूप चांगली चर्चा झाली. त्यावेळेला आपण बसलो होतो गोशाळेवर आणि अत्यंत पारमार्थिक जीवन आणि कसं आहे पहा की संप्रदाय टिकवण्यासाठी वडिलांना असं वाटलं पाहिजे की आपला मुलगाही पारमार्थिक असला पाहिजे. ज्या वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा वकील असला पाहिजे, डॉक्टर असला पाहिजे, तो मग पारमार्थिक नसला तरी चालेल. असू द्या, डॉक्टर वकील असू द्या, मास्तर असू द्या, पण तो पारमार्थिक असला पाहिजे. अशी पारमार्थिक बापाची पहिली इच्छा असली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ही इच्छा या परंपरेमध्ये आम्हाला दिसते. म्हणून हा गेल्या काही वर्षापासून आलेला आमचा संबंध आहे. अनेक गोशाळेवर जाण्याचा योग आहे. त्यापैकी पुरुषोत्तम महाराजांची गोशाळा आहे. महाराज आग्रही नाहीत, लक्षात ठेवा. आता बऱ्याचदा आम्ही गोशाळेवर जातो त्यावेळेला आम्ही मदत करतोच. आमच्याकडे कथा कीर्तनातून जे येते ते गोशाळेला आम्ही देतोच. त्याच्यासाठीच आम्ही कीर्तन करतो. बघा, ही दुकानदारी करण्याचं दुसरं काहीच कारण नाही. तशी ही दुकानदारीच आहे, नाही का? तशी ही दुकानदारीच आहे. आम्ही इथं आलो याचं कारण दुकान घेऊन आलो. पण आमची जी दुकानदारी आहे, हे दुकानदारी जरी असली तरी इमानदारीने सांगतो, हे फक्त गायीसाठी असलेली दुकानदारी आहे, लक्षात. अनाथासाठी असलेली दुकानदारी आहे. पागल लोकांसाठी ही दुकानदारी आहे. अशा पद्धतीने जे काही उपक्रम आहेत त्यासाठी घातला दुकान, घातला दुकान एवढंच म्हणू आपण, नाही का? आणि म्हणून बरं, हे दुकान चालवल्याशिवाय ते चालत नाही. तुम्ही असे बहादर आहात की तुम्ही कीर्तन केल्याशिवाय पाकिटच देत नाही, नाही का? तसं तुम्हाला किती उगावून सांगा, तुम्ही नाही देत महाराज. दिलं तरी मग ते तुम्ही काल शिमीट वगैरे दिलं म्हणा, काही विषय नाही, ते आणखी द्यावं लागेल आपल्याला. संस्थेचं काम आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटतं की आपल्यामध्ये आणि मारवाडी समाजामध्ये हा फरक आहे. मारवाड्याचे महाराज, त्यांचे महाराज, जैनांचे महाराज एका ठिकाणी जरी बसले तरी लोक तिथं जाऊन देतात. आम्हाला प्रवास केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, तुमच्यापुढे 2 तास बोलल्याशिवाय तुम्ही आम्हाला काही देत नाही. बरं, तुमची चॉईस अशी आहे, चॉईस कीर्तनकाराची सुद्धा चॉईस आहे महाराज, चॉईस आहे. त्याची चॉईससुद्धा अशी आहे की ज्यांनी बिचाराने ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केला, काही संस्कृत शिकले, काही वेदांत शिकले, काही न्याय शिकले, 10-15 वर्ष त्यांनी अभ्यास केला. मग ज्यांनी जास्त अभ्यास केला त्यांचं जास्तच असलं पाहिजे का नाही? पण तसं नाही महाराज. ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना जास्त आहे. मला तुमच्या समोर बोलायचा याचा अर्थ असा आहे की तुमची चॉईससुद्धा फार वेगळी बदलत चालली. असू द्या, तोही भाग नाही. मला सांगायचं असं आहे की हे 2 गोसेवक माझ्या 2 बाजूने उभे आहेत म्हणून हा विषय मी मांडतो. आम्ही जे दुकान करतो, आम्ही जे दुकान म्हणून हे याच्याकडे पाहतो, याचं कारण आमच्या पुढे गोसेवा आहे म्हणून. जवळजवळ 62-65 गोशाळा आमच्या संपर्कात आहेत. आणि त्या कोण्याही गोशाळेला जाऊन तुम्ही विचारा, ते सांगतील तुम्हाला. असाच हा गोशाळेचा संबंध आहे. आणि त्या संबंधाने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. महाराजांचं कुटुंब फार मोठं आहे. तसं गोसेवा करणं हा विषय काही सोपा नाही महाराज. रोजच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. गोसेवा हा जर व्यवसाय असता तर मला असं वाटतं की अंबानीने सुद्धा हाच व्यवसाय केला असता, टाटा बिर्लाने सुद्धा हाच व्यवसाय केला असता. कोण्याही गोसेवकाकडे, कोण्याही गोशाळा चालवणाऱ्याकडे व्यवसाय दृष्टीने पाहू नका. एक वाक्य बोलू का? ज्याच्याजवळ 100 गायी आहेत, ज्याच्याजवळ 50 गायी आहेत, त्याला रोजचा महाराज 5,000 रुपये खर्च आहे. तुमच्याजवळ किती आहेत आता? किती आहेत आता? आता वाढल्या.
250 गायी आहेत. आता 250 गायीला तुम्ही जर असं म्हणत असाल की बुवा हा व्यवसाय आहे, तर आम्ही उद्याच तुमच्या ताब्यात ती गोशाळा देऊन टाकतो, तुम्ही व्यवसाय करा. बरं का विनेकरी, उद्यापासून तुमच्या ताब्यात गोशाळा. हं? घेऊन टाका, सगळी शेड सहित घेऊन टाका. आम्ही मोकळे होतो. हा जर व्यवसाय असता लेको तर तुम्ही गावरान गाई विकल्या असत्या का? हा जर व्यवसाय असता तर तुम्ही गावरान गाई कसायाच्या दावणीला बांधल्या असत्या का? परवडत नाही म्हणूनच बांधल्यात ना. आणि म्हणून रोज 5-7 हजार रुपये खर्च कुठून करणार हे लोक? कुठून करणार? कोण करू शकतोय 5-10 हजार रुपये रोजचा खर्च? पण मला असं वाटतं हे गायच गोशाळा चालवते असे चमत्कार आहेत. आपण गोशाळा चालवतो असं नाही. तुम्ही गायीवर जर प्रेम करत असाल तर ती गायीच गोशाळा चालवते म्हणून त्या गोशाळा चालतात. आणि म्हणून नाथ महाराज स्पष्ट लिहित आहेत पहा, या लागी गाय आणि सज्जन, माझा जान जीव प्राण, माझे पूजेचे अधिष्ठान, सुलभ जान ये दोन्ही. आपत्काली गोरक्षण, करीतो पढियंता मज जान. पढियंता म्हणजे आवडता. आपत्काली गोरक्षण, करीतो पढियंता मज जान. त्या सवे मी आपण गोरक्षण करीत असे. निर्लोभ गायीची सेवा, तेने माझी प्राप्ती उद्धवा. मुख्य पूजेचे स्थान, गोग्रास द्यावाजी तृण, करावे अंग कुरवाळण, येणेनी प्रसन्न मी होय. स्वतः भगवान म्हणतायत. तुम्ही जर प्रेमाने तिच्या अंगावरून हात फिरवत असाल आणि तुम्ही जर तिला तृण म्हणजे गवत देत असाल, प्रेमाने टाकत असाल, तर भगवान म्हणतात माझ्या प्रसन्नतेसाठी दुसरे प्रयास करण्याची गरज नाही. तुम्ही गायीची सेवा करा, मी तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोव्यात मान्य आहेत ना तुम्हाला? नाथ महाराजांचे आहेत. अनेक श्लोक आहेत, अनेक श्लोक आहेत. गावई पश्यामिहं नित्यं गाव पश्यन्तु मा सदा, गावस्माकं वयं तासा यतो गावास्ततो वयं. दधीची ऋषीचा श्लोक आहे. बसा भाऊ, बसा 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 ना, बसा ना, बसा ना. उशिरा आले तुम्ही, बसा. जाऊ नका, बसा बसा. हे लिंक चालू असते एकदम मजा. बसा. गावई पश्यामिहं नित्यं गाव पश्यन्तु मा सदा, गावस्माकं वयं तासा यतो गावास्ततो वयं. दधीजी ऋषींना विचारलं, तुमच्याजवळ शिष्य असून सुद्धा तुम्ही स्वतः गायीची सेवा का करता? तुम्ही गायीला चारा स्वतः का टाकता? गायी का चारण्यासाठी जाता? त्यावेळेला दधीजी ऋषीने सांगितलं, यतो गावास्ततो वयं. अरे गाय आहे म्हणून तर आम्ही आहोतले का? गाय जिवंत आहे म्हणून तर आम्ही जिवंत आहोत. असे ऋषींचे श्लोक आहेत महाराज. आणखी श्लोक सांगू एक तुम्हाला. शंकराचार्यांचा श्लोक आहे बघा. शंकराचार्यांना विचारलं की महाराज, या पृथ्वीवर आपण एवढा मोठा अत्याचार करतो तरी सुद्धा ही पृथ्वी का सहन करते? डबल थापणे द्यायची. ही पृथ्वी का सहन करते आपला अत्याचार? त्यावेळेला आचार्याने सांगितलं शिष्यांना, अरे या पृथ्वी तलावर काही तत्व आहेत. हे 7 तत्व आहेत. हे तत्व जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. हे तत्व ज्या वेळेला नाहीसे होतील त्यावेळेला पृथ्वी आपल्याला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. याला सांभाळण्यासाठी आपण सांभाळणं चालू आहे. याला सांभाळायचंय म्हणून आपल्याला सांभाळते, लक्षात ठेवा. त्यांना तिला सांभाळायचंय. कोणचे तत्व आहे ते सांगतोय पहा. गोभीर विप्रैष्ट वेदैश्च सतीबी सत्यवादिभिः, अलुब्धै दान शूरश्च सप्तबीर धार्यते मही. या पृथ्वी तलावरील सज्जन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत धोका नाही. वेद जोपर्यंत आहे तोपर्यंत धोका नाही. पतिव्रता जोपर्यंत आहे तोपर्यंत धोका नाही. दानशूर जोपर्यंत आहे तोपर्यंत धोका नाही.
आणि निर्लोभी जोपर्यंत आहे तोपर्यंत धोका नाही, आणि जोपर्यंत गाय आहे तोपर्यंत धोका नाही, लक्षात ठेवा. निर्लोभी माणसं जोपर्यंत असतील त्यांच्या पुण्याईने जिवंत आहोत आपण. दानशूर माणसाच्या पुण्याईने जिवंत आहोत आपण. वेदाच्या पुण्याईने जिवंत आहोत आपण, नाही का. पतिव्रतेच्या पुण्याने जिवंत आहोत आपण, तसेच गायीच्या पुण्याने आपण जिवंत आहोत महाराज. काय झालं पहा, आपण खरंच धार्मिक माणसं, पण धर्मावर प्रेमच नाही हो आपलं. आपण खरंच धार्मिक माणसं, पण आपल्या ग्रंथावर प्रेमच नाही हो आपलं. असं वाटतं कधी कधी की हे ग्रंथ आहेत कोणासाठी, हे ग्रंथ हिंदूसाठी आहेत का दुसऱ्यासाठी आहेत, कोणासाठी. अरे त्या लोकांचं त्या ग्रंथावर किती प्रेम आहे, बायबलवर ख्रिश्चनाचं किती प्रेम आहे, कुराणावर मुसलमानांचं किती प्रेम आहे. तसं सज्जनानो आपल्या तत्वावर आपलं प्रेम नाही. त्याच्यामुळेच बऱ्याचदा खऱ्या अर्थाने काय प्रेम आहे महाराज. काही नास्तिक लोक तर आपल्याला पागल समजतात महाराज, पागल समजतात. काय गंध लावलं म्हणतायत महाराज, तुमचं बरं आहे वा, नाही का, तुमचं बरं आहे वा. आज कुठं आहे आपल्याला म्हणतात, आज कुठं आहे, आज कुठं आहे. शास्त्राने समाजाचं कधी वाईट केलं नाही. पुराणे समाजाला कधी चुकीचा संदेश देत नाही. जगद्गुरु तुकोबा रायाने समाजासाठीच ग्रंथ ज्ञाने गाथा लिहिलाय, त्यांनी कधी वाईट केलं नाही. पण एक वाक्य बोलू का, ही माणसं शास्त्राचा विरोध का करतात, ही माणसं वेदाचा विरोध का करतात, हे नास्तिक लोक का विरोध करतात आपल्या संस्कृतीचा. आपल्यामध्ये जन्माला आलेली माणसं आपल्या संस्कृतीचा विरोध का करतात. त्याचं एक कारण असं आहे की ज्या लोकांना स्वैर वागायचं असते ती माणसं शास्त्राचा विरोध करत असतात. तुमच्या लक्षात आलं का. त्यांना एकादशी पाहायची नाही, त्यांना सोमवार पाहायचा नाही, त्यांना श्रावण महिना समजत नाही, ज्यांना अधिक महिना समजत नाही, ज्यांचं त्याच्याशिवाय होत नाही, त्यांच्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट मागा तुम्ही, ते हाडकं मागल्याशिवाय राहत नाहीत. ज्यांना स्वैर वागायचं आहे ना समाजामध्ये महाराज, ते लोक शास्त्राचा विरोध कसा करणार नाहीत. अरे ज्यांना चोरी करायची आहे ते कोतवालाचा विरोध कसा करणार नाहीत, बरोबर आहे ना. जागणाऱ्या माणसाचा विरोध कसा करणार नाहीत. हा कणा केव्हा झोपणार. आपण कधी चोरी करणार. जे चोर असतात ना ते शावाचा विरोध करत असतात. जे शास्त्र न मानणारे असतात ना, ज्यांना स्वैर वागायचं असते, ते शास्त्राचा विरोध करत असतात महाराज. हे एक त्याचं एक उत्तर आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, जी माणसं आपल्या हिंदू संस्कृतीचा विरोध करत असतील, मला असं वाटते त्यांचं रक्त तपासा. नक्कीच नाथ महाराज म्हणतात ते घडलेलं असेल म्हणूनच हे घडते. पहा अन्याय तो त्याचा नाही आयाचा. या जगाला संदेश देण्याची ताकद ज्या संस्कृतीमध्ये आहे त्या संस्कृतीचा विरोध करताय तुम्ही. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ज्या संस्कृतीने तुम्हाला शिकवलं त्या संस्कृतीचा विरोध करताय तुम्ही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हे ज्यांनी तुम्हाला शिकवलं त्याचा विरोध करताय तुम्ही. वेदाने काय वेगळं शिकवलं महाराज. तुम्ही जाणकार असाल आणि चांगलं ऐकत असाल तर लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, भेद नाही शिकवला आपल्या शास्त्राने, व्यवस्था शिकवली. व्यवस्था शिकवली. व्यवस्था, व्यवस्थेला भेद मानायचा नसतो. बऱ्याचदा काही लोक व्यवस्थेला भेद मानतात. अरे एका खुर्चीवर 10 जण बसू शकत नाहीत म्हणून 10 माणसासाठी 10 खुर्च्या जर असतील तर हा भेद नाही, व्यवस्था आहे. एकाने कीर्तन केलं पाहिजे, टाळकऱ्याने उभं राहिलं पाहिजे, श्रोत्याने खाली बसून शांतपणे ऐकलं पाहिजे, हा का भेद आहे. नाही नाही तुम्ही एकटेच कसे काय उभे आहे. चोपदाराने म्हटलं मी उभा राहणार, मग राहावं, मी इथं जातो. हा ये
येता का इथं? हा भेद आहे महाराज. मी इथं उभा आहे आणि कीर्तन करतो म्हणून काय तुम्ही नाराज आहात? मी एकट्याने इथं उभं राहिलं पाहिजे, आम्ही का राहू नये असं जर तुमचं म्हणणं असेल, तो भेद नाही, ही व्यवस्था आहे दादा. एकट्याने कीर्तन केलं पाहिजे, सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, तुम्ही खाली बसून ऐकलं पाहिजे, ही व्यवस्था आहे दादांनो, हा भेद नाही. काही लोकांनी व्यवस्थेलाच भेद मानलाय, लक्षात ठेवा. भेद मानलाय व्यवस्थेला. तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतोय? व्यवस्थेला भेद मानलाय काही लोकांनी, व्यवस्थेला, नाही का? अरे जो ब्रह्मचारी असेल त्याने अक्षर घोकली पाहिजेत, ही व्यवस्था आहे, नाही का? जो गृहस्थी असेल त्याने यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि परिग्रह हे 5 कर्म केले पाहिजेत, ही व्यवस्था आहे. जो वानप्रस्थ असेल त्याने संयोगी वियोग, ही व्यवस्था आहे. आणि जो संन्यासी असेल, संन्यास तो त्याग संकल्पाचा, ही व्यवस्था आहे दादा, ही व्यवस्था आहे. ब्राह्मणाने काय केलं पाहिजे, क्षत्रियाने काय केलं पाहिजे, ही व्यवस्था आहे. समजा एखादी पूजा असेल, नाही का, ही काय पूजा मांडली, आता समजा तुमचं झालेलं आहे ना, समजा तुम्ही तुमच्या हाताने पूजा ठेवली दोघांनी आणि मला बोलावलं तिथं पंचांग घेऊन, आणि तिथं मी आलो आणि म्हणायला लागलो, दिल दिया है जान भी देंगे, जमेल तिथं? हे वतन तेरे लिए हर करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए. हे म्हणतील जा घरी. हे कुठं म्हटलं पाहिजे? पूजेसाठी गेलो तर त्या ठिकाणी पूजाच केली पाहिजे. म्हणून तर अर्जुनाला भगवंताने म्हटलंय, संग्रामी कवन कारुण्य तुझे, विठाला विठाला विठाला. अरे सांगे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. संग्रामी एक कवन कारुण्य तुझे, सीमेवर उभा आहेस तू, सैन्याच्या पुढे उभा आहेस तू. कीर्तन नको करू इथं, कीर्तन करण्यासाठी नाही बोलावलं तुला. माझं भजन नाही करायचं इथं, मी प्रसन्न होणार नाही, लक्षात ठेव. माझं भजन केलं तरी तुला इथं धनुष्य घेऊन त्या तुझ्या गुरुवर सोडले पाहिजेत बाण. अधर्माच्या बाजूने उभा आहे तो. त्या द्रोणाचार्यावर तू बाण सोडले पाहिजेत, तो सुद्धा दुर्योधनाच्या बाजूने उभा आहे. अधर्माच्या बाजूने उभे राहणारी माणसं सुद्धा अधर्मी असतात, लक्षात ठेवा. गुरु असले तरी फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, आडा आला म्हणून. बरोबर आहे का नाही? समजा मी याच्या घरी गेलो आणि असं म्हणायला लागलो, हे काय म्हणतील, हे काय म्हणतील? अरे व्यवस्था आहे, तिथं पंचांग पाहिलं पाहिजे, तिथं पूजा केली पाहिजे, तिथं म्हटलं पाहिजे आता डोळ्याला पाणी लावा, त्यांनी त्याच्याच डोळ्याला लावलं पाहिजे, आमच्या नाही. व्यवस्था आहे, बरोबर आहे ना मी बोलतोय? व्यवस्थेला लोकांनी भेद मानला आणि म्हणून घोटाळा झाला. विठाला विठाला विठाला. शास्त्राचा विरोध करू नका. शास्त्राचा विरोध करणं म्हणजे आपल्या मायेचा विरोध करण्यासारखा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला शिकवण्यासाठी, आपल्याला सांभाळण्यासाठी हे निर्माण झालेले आहेत. आपण सगळेजण जाणकार आहात. खरं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये एक परंपरा आहे, एक पद्धत आहे. वारकरी संप्रदायामध्ये पहिल्या दिवसाचं कीर्तन नामपर असलं पाहिजे, दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं असेल संतपर असलं पाहिजे, चौथ्या पाचव्या दिवसाचं असेल ते स्थितीपर असलं पाहिजे, शेवटच्या दिवसाचं असेल ते मागणीपर असलं पाहिजे, आणि सांगतेचं असेल, काल्याचं असेल तर ते भगवंताची लीला सांगणारं असलं पाहिजे, मग काल्याचं असलं पाहिजे. मग आज जे कीर्तन आहे ते सांगतेचं आहे. पहा, सांगता फक्त सप्त्याचीच असते असं नाही. तुमचं काय मत आहे? सांगता फक्त सप्त्याचीच असते? नाही, ज्ञानाची सुद्धा सांगता असते, जीवनाची सुद्धा सांगता असते, नाही का? जीवनाची सुद्धा सांगता आहे.
ज्ञानाचीही सांगत आहे आणि सत्याची सांगत आहे. सांगू का तुम्हाला? ज्ञाना काय नाही का, साधनेची सांगत आहे, ज्ञानाची नाही साधनेची सांगत आहे. साधनेची सांगता हे काल्याचं ज्ञान झाल्याशिवाय होत नाही. तोपर्यंत माणसाला साधना करावी लागते, तोपर्यंत चालावं लागते आणि तोपर्यंत चाललं पाहिजे की जोपर्यंत मुक्काम येणार नाही. विठाला विठाला कोण्या तरी जन्मामध्ये मुक्काम आल्याशिवाय राहणार नाही. एकाच जन्मामध्ये तुकोबाराय नाही होत आहेत, एकाच जन्मामध्ये शंकर स्वामी नाही होत आहेत. त्याला अनेक जन्म तपश्चर्या करावी लागते. अनेक जन्म तपश्चर्या केली ज्ञानोबारायाने, म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार झाला. लक्षात ठेवा. कोणचं तप केलंय त्याने? माझी या सत्यवादाची तप, सत्य बोलणं ही तप आहे बरं का. सत्य बोलणं ही तप आहे. आजपासून तुम्ही चालू करा चोपदार, खोटं बोलायचंच नाही. घरी सुद्धा तुम्ही कोणाशी जास्त खोटं बोलताय? घरी घरी कधी कधी बोलावं लागते का नाही? अरे घरी म्हणतो मी, माझ्याशी नाही. बोलावं लागते चोपदार. असं काय खोटं नका बोला. आताही खोटं बोलता तुम्ही. घरी तुम्हाला कधी कधी खोटं बोलावं लागते का नाही? हा आता आले मुक्काम. सत्य बोलणं, सत्य बोललं पाहिजे. सत्यम वद म्हणायला सोपं आहे महाराज, सत्य बोलणं कठीण आहे. लक्षात ठेवा, सत्य बोलणं कठीण आहे. आम्हाला एखाद्या वेळेला आम्ही रस्त्याने असतो आणि आम्हाला थोडं चालायचं असते. संध्याकाळी थोडं 2 किलोमीटर चालायचं आहे. ते तिकडची माणसं घाई करतात. आम्ही असतो चांदवडजोड, सांगतो नाशिकला. अरे ते म्हणतात मग आता तुम्ही इथं आले तर काय 10 मिनिटात पोहोचता. अरे पण मला अर्धा तास चालायचं आहे ना मधात. ते चालायचं काही सांगता येत नाही. नाही मग तुम्ही इथंच या म्हणतात डायरेक्ट. त्याच्यामुळे ते सांगावं लागतंय. आम्ही जर राव खोटं बोलतो तर तुम्ही चोपदार खाऊन खोटं बोलता. सत्य बोलणं हे सोपं नाही महाराज. सत्य बोलणं हे तप आहे. तुम्ही करून पहा नाही तर उद्यापासून की अजिबात खोटं बोलायचं नाही असं ठरवा. आणि ठरवून मला वर्षाने भेटा आणि इमानदारीने सांगा, मी तुम्हाला 5,000 रुपये बक्षीस देईल. पहा, महिलांना सुद्धा तुम्हाला जास्त देईल, 25,000 रुपये देईल तुम्हाला. फक्त खोटं बोलायचं नाही वर्षभर. तप आहे. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, ते फळाचे महाद्वीप पातली प्रभू. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, बहुता पसरावे दुःखेशी नलेली वहुता. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, बहुता पसरावे दुःखेशी नलेली वहुता. साधना कोणची असो सामान्य नसते, तिच्यामध्ये कष्ट असतात. साधना शेवटी साधना असते बरं का. ती साधना मी परवाही बोललो की किमान 12 वर्ष तरी चालवली पाहिजे. एखादा निश्चय, नियमाचा निश्चय जर तुम्ही केला ना तर तो किमान 12 वर्ष तरी चालला पाहिजे. लक्षात ठेवा, चालला पाहिजे. 12 वर्ष जर एखादी साधना सतत चालली तर ती साधना फल देत असते महाराज, खरंच देते. आता गोसेवा आहे ना, समाधान महाराज किमान 12 वर्ष कष्टाने चालू द्या. एक दिवस ती गोसेवा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. 12 आपण म्हणतो ना एक तप झालंय. आमच्या सप्त्याला किती झालं? एक तप झालंय. तसं कोणची साधना ही किमान 12 वर्ष करायची. नित्यनियम आहे ना, किमान 12 वर्ष करा तर तुम्हाला फल देईल. असं एखादी साधना, चांगली साधना कोणची, आपण वाईट साधना नाही सोडत म्हणा, चांगल्या साधने. आणि तुम्ही म्हणाल आमची साधना चालूच आहे, मग ती 12 वर्ष केल्यानंतर काय फल भेटणार? साधन नाही बाबा. आणि आता 8 वर्ष झाले महाराज, 4 वर्ष राहिले आपले. मग अरे बाबा ती साधना, ते व्यसन आहे ते.
आज साधना साधना म्हणतोय मी, हे मान 12 वर्ष करा. साधनेची सांगता काल्याच्या ज्ञानाने होत असते. आलं लक्षात? सत्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते आणि जीवनाची सांगता काल्याच्या अनुभवाने होत असते. काल्याचं ज्ञान झाल्याशिवाय साधनेची सांगता नाही, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताची सांगता नाही आणि काल्याचा अनुभव आल्याशिवाय जीवनाची सांगता नाही. विठ्ठल विठ्ठल आणि 3 प्रकारचे काले आपण नेहमी पाहतो, आपण जाणकार आहात. एक दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला, तिसरा जीव ब्रह्माचा काला. हे 3 काले का सांगितल्या जातात हो? याचे काय उपयोग आहेत? आमचे गुरुवर्य सांगायचे याचे 3 उपयोग आहेत. जीव ब्रह्माचा काला कशासाठी, हरिनामाचा काला कशासाठी आणि दही भाताचा काला कशासाठी? हे 3 काले आहेत कारण आपले देह सुद्धा 3 आहेत. 3 देह आहेत. एक स्थूल देह आहे, एक लिंग देह आहे आणि एक कारण देह आहे. एक स्थूल देह म्हणजे आपली हे जे आहे ना, हा स्थूल देह आहे. या स्थूल देहासाठी सुद्धा काल्याची गरज आहे. तो दही भाताचा काल आहे. गरज आहे ना, या स्थूल देहासाठी गरज आहे, लक्षात ठेवा. ज्या माणसाला खरं म्हणजे आपलं वजन जर वाढवायचं असेल चोपदार, खरं सांगतो तुम्हाला, असं वजन वाढलं पाहिजे म्हणजे घरातही वजन पडलं पाहिजे तुमचं असं वाटत असेल तर तुम्ही रोज 2 किलो भात, 2 किलो दही आणि 2 किलो साखर एवढं रोज खायचं. हां नाही, त्यांचं वजन चांगलं आहे, तुमच्यासाठी सांगतो. विषय असा आहे, स्थूल देहासाठी जो काला आहे तो दही भाताचा काला आहे. बरोबर? दही भाताचा खिचडी काला हा दही भाताचा काला आहे. आणि आपल्या आज जे शरीर आहे ना महाराज, त्याला लिंग देह म्हणतात, त्याला अंतकरण म्हणतात. ज्या संवेदना माणसाला होतात ना, त्याचं कारण लिंग देह आहे. पहा, तुमच्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर तुम्हाला जी इजा जाणवते ना, त्याला लिंग देह म्हणतात. ते लिंग देहाचं कारण आहे. तुम्ही चव घेतल्यानंतर ती कशाची आहे तुम्हाला समजते ना, हा लिंग देहाची जाणीव आहे. लक्षात ठेवा, अंतकरण आहे आणि ती अंतकरणाची शुद्धता फारच महत्त्वाची आहे. गड्या, हरिनामाचा काला काय करतो? हरिनामाचा काला माणसाचं अंतकरण शुद्ध करतो. पहा, विठ्ठल विठ्ठल हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला बाबा, वेदांत शास्त्रामध्ये निष्काम कर्म आणि उपासना सांगितली, ती फक्त अंतकरणा शुद्धीसाठी सांगितली. निष्काम कर्म कशासाठी? अंतकरणाची शुद्धी होण्यासाठी. निष्काम कर्म करत राहा, तुमचं अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. निष्काम कर्म कशाला म्हणतात सांगतो. तुम्हाला दान द्यायचं असेल तर ते निष्काम कसं असलं पाहिजे हे सांगतो ना. दान निष्काम कसं असलं पाहिजे? ज्याला तुम्ही दान देताय
त्याला माहीत नसलं पाहिजे की दान कोणाचं आहे, याला निष्काम दान म्हणतायत. जया ते दान द्यावे तया ते ऐशिया पाहावे, जे घेतले नुमजवे काहीसे नाही. माऊलीची ओवी आहे. ज्याला तुम्ही दान देताय ना त्याला माहीत नसलं पाहिजे की दान कोणाचं आहे, ते सात्विक दान आहे, लक्षात ठेवा. पंगत कोणाची आहे ज्याला माहीत असेल ना, त्याला जर तुम्ही पंगत देत असाल तर हे सात्विक दान नाही. त्यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे याच्यासाठी ती पंगत आहे. पण ज्याला तुम्ही पंगत देताय हे माहीत नसलं पाहिजे, त्याला जर तुम्ही पंगत देत असाल तर हे सात्विक दान आहे, लक्षात ठेवा. सात्विक दान आहे. उदाहरणादाखल तुम्हाला जर सांगायचं असलं, ते पोरग बसलंय, काय रे तुझं नाव? ए पोरा, तुझं नाव काय? माहित नाही. मुका आहे का तू? आज पंगत आहे का रे? पंगत पंगत आहे का आज? आहे. काय पंगत कोणाची आहे रे आज? काही माहित नाही त्याला. आपण ज्याला दान देतो त्याला त्याचं नाव माहीत नसणं, याला सात्विक दान म्हणतात. तुमच्या लक्षात आलंय का? लक्षात आलं. आणखी सात्विक दान कोणचं मग सांगतो तुम्हाला. आमच्याकडे 250 पागल आहेत पहा, रस्त्यावर फिरणारे 247 आहेत. ज्यांच्या हातापायामध्ये किडे पडलेले असतात, महिला तर खूप बेकार कंडिशनमध्ये असतात पहा. त्यांना आम्ही जन्मभर सांभाळण्याचं करतोय, आपली सेवा करतोय पहा. आहे करणारी त्यांना आम्ही मदत करतो. आणि भयंकर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते रुग्ण येतात, पागल असतात. ते सांभाळणाऱ्या माणसालाच मारतात. जे त्यांना सांभाळतात ना त्यांनाच मारतायत ते. पण ते त्यांचा मार खाऊन सुद्धा त्यांना सांभाळतात. हे निष्काम कर्म आहे. आईला लाता मारल्यानंतर सुद्धा आई जर मुलाला सांभाळत असेल ना तर हे निष्काम आहे, लक्षात ठेवा. करी लाभावीन प्रीती ऐशी कडवड्याची जाती, करी लाभावीन प्रीती. मला तर तो प्रसंग नेहमी आठवतो समाधान महाराज, की आम्ही एका दवाखान्यामध्ये होतो. त्या ठिकाणी 32 वर्षाचं पोरगं होतं. दोन्हीही किडन्या त्याच्या निकामी झाल्या होत्या. डॉक्टराने त्याच्या भावाला बोलावलं आणि त्या भावाला सांगितलं की गड्या, तुझा भावाची तब्येत फार सिरियस आहे, त्याच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या, त्याला एका किडनीची गरज आहे. भाऊ म्हटला बघा ना मग साहेब कुठं भेटत असेल तर. अरे कुठं कशाला, तुझ्यातच 2 दिल्या देवाने, त्यातली जर 1 दिली ना तर जगू शकतो. भाऊ म्हटला साहेब तुम्ही माझ्यावरच आणलं. अरे मला लहान लहान मुलं आहेत, माझा भाऊ अधू आणि मी जर अधू झालो तर हा प्रपंच सांभाळायचा कोणी? साहेब क्षमा करा पण मी नाही करू शकत. त्याच्या सौभाग्यवतीला बोलावलं, तिला सांगितलं सगळं. म्हणत होती की जगले पाहिजेत, माझं सौभाग्य आहे, माझं कुंकू आहे ते साहेब, जगवा त्यांना. पण त्यांना एका किडनीची गरज आहे. बघा ना साहेब मग कुठं भेटत असेल तर. तुम्हालाच देवाने 2 दिल्या, त्यातली जर 1 तुम्ही त्या काढून दिली ना तर तुमचा मालक जगू शकतो. ती म्हणायची की काय साहेब आता पण हे लहान लहान मुलं आहेत, त्यांना कोणी सांभाळायचं? हे खरं आहे बरं का, हे खरं आहे. त्याच्या मायेला ज्यावेळेला बोलावलं यांना दोघांनाही बाहेर पाठवून, त्यावेळेला मायेला सांगितलं की माय रडत होती बिचारी आणि म्हणत होती साहेब काही करा, माझ्या देखत हे घडू नका देऊ साहेब. माझं पोरगं आहे साहेब, ते मला माहीत आहे. मला खूप शिव्या दिल्या त्याने, कधी कधी पिऊन आल्यानंतर मला मारलं त्याने. तर शेवटी साहेब माझं पोरगं आहे, ते माझ्या देखत हे घडू नका देऊ साहेब. मी मेल्यावर काही हो बिचाऱ्याचं, पण आता नका असं करू देऊ साहेब. आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही साहेब. आमची सगळी इस्टेट गेली तरी चालेल साहेब, पण पोरगं जगवा साहेब. अहो पण ते सिरियस आहे. नाही साहेब काही करा साहेब. अहो त्यांना एका किडनीची गरज आहे. मग बघा ना साहेब, किडनी कशाला म्हणतात साहेब? असते प्रत्येकाच्या शरीरामध्ये. अहो तुमच्याही शरीरात आहे, तुम्ही जर दिली तर तो जगू शकतो. अरे साहेब अडाणी आहे मी, अशिक्षित आहे मी, किडनी कशाला म्हणतात मला माहीत नाही. साहेब माझ्या शरीरामध्ये जेवढ्या किडन्या असतील ना तेवढ्या सगळ्या काढून घ्या साहेब. मी मेली तरी चालेल पण माझं पोरगं. ऐशी कडवड्याची जाती
महाराज मला आठवते, आमच्या आईला जाऊन 12-13 वर्ष झाले. मला अपेंडिक्स झाला होता. फार दुखतोय, तो तळमळतोय माणूस. त्याने आम्हाला दवाखान्यामध्ये नेला. खूप आग पडली होती अंगामध्ये. रडत होतो, मा खूप आग होते, मा खूप आग होते. आणि त्यावेळेला माझ्या आईने तूप घेतलं, तेल घेतलं आणि रात्रभर पाय घासत होते महाराज. रात्रभर. मी सांगतो तुम्हाला, मला आठवते, मी ज्यावेळेला झोपलो त्यावेळेला पाय घासता 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 त्या वाटीने माझी मायसुद्धा माझ्या पायावर असं डोकं टेकून झोपली होती महाराज. हे फक्त कोण करू शकते? आई करू शकते. हे दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून लोक काही झालं तरी चालेल, पण मायबापाला काही अंतर देऊ नका लेखा. माझं तर असं मत आहे, वडील तरी थोड्या कोण्याही सप्त्याला जाऊन बिचारे आपलं करमणूक करते, पण माय कुठं जाणार आहे? ऐशी कडवड्याची जाती करी लाभावी न प्रीती. मातेची या चित्ती बाळकाची व्याप्ती, नाही का, देह विसरी आपुला जवळी घेता शीन गेला. हे आपल्या मुलाबद्दल जसं आहे ना आईचं, आपल्या मुलाबद्दल, तसं संतांचं समाजाबद्दल असते बरं का. आपल्या मुलाला माय जितकी सांभाळते ना, लाता मारणाऱ्या मुलांना महाराज माय सांभाळते. लाता मारणाऱ्या, लहानपणापासून उरात लाता मारण्याचं काम करतो हा. नंतर लग्न झाल्यानंतर बोलत सुद्धा नाहीत. काही काही भामटे बैलाचं ऐकतात, नाही कोणा म्हशीचं ऐकतात. आणि तरी सुद्धा हे सगळं सहन करते. आई आपल्या मुलासाठी सहन करते ना महाराज, तसे संत समाजाच्या उद्धारासाठी समाजाचा त्रास सहन करत असतात. लक्षात साधना काय बोलत होतो मी? आहे का तुमच्या आठवणीत? त्याच्या अगोदरचं निष्काम कर्म आणि उपासना अंतकरणाची शुद्धी करता. कर्म निष्काम असलं पाहिजे. निर्लोभ गायीची सेवा, निर्लोभ गायीची सेवा. तुम्ही गायीची सेवाच करताय, पण ते दुधासाठी करताय. ते गावरान गायीची नाही. मनी धरोनी दुभते. पुढे मनी धरोनी दुभते. अच्छा नाही का, मनी धरोनी दुभते. पेव करोनी आयते पेरू जाईजे, त्याच्या अगोदरच आहे. मनी धरोनी चारीजे जेवी गायते आणि पेव करोनी आयते पेरू जायचे. अगोदर पेव करतात, नंतर पेरतात स्वार्थी लोक. दूध देते म्हणून चारा टाकतात महाराज. आमच्या गोशाळेला बघा, एकही दूध देत नाही.
हा जो काला आहे ना हरिनामाचा काला, महाराज स्थूल देहाचा कालाला मर्यादा आहे. स्थूल देहाचा काला किती घ्यायचा याची मर्यादा आहे, जास्त घेऊन जमत नाही. हो, तुम्हाला सांगतो 50च्या नंतर माणसाने जास्त जेवायचं नाही, ते पचत नाही. हो, असते माणसाला खायची इच्छा जास्त असते, पण ते पचत नाही मग, नाही का. हो, कमी जेवण करायचं. त्याचं सुद्धा एक सूत्र आहे, त्या चरक संहितेमध्ये आलंय कुठंतरी. म्हणजे ब्रह्मचार्याने किती घास घेतले पाहिजेत, गृहस्थ्याने किती घेतले पाहिजेत, वानप्रस्थाने किती घेतले पाहिजे, संन्याशाने किती घेतले पाहिजेत. हो, तुम्ही आहे ना, तुम्ही फक्त 32 घास घेतले पाहिजेत बघा. 32 म्हणजे तरुण असतील त्यांनी, तुम्ही तर 10 घेतले पाहिजेत. 10 घास घेतले की झालं, जमेल ना. एवढाला नाही. आणि म्हणून याला मर्यादा, या काल्याला. कोणत्या काल्याला? दही भाताच्या काल्याला मर्यादा आहे. आणि जीव ब्रह्माचा काला काय एकदा घेतला, कारण देहाची निवृत्ती झाली म्हणजे घेण्याची गरजच नाही ना. मग नित्य तुम्हाला घेण्यासारखा काला जो आहे तो हरिनामाचा काला आहे. पुन्हा पुन्हा घेण्यासारखा, पुन्हा पुन्हा घेण्यासारखा, आणखी घेण्यासारखा जो काला आहे ना, तो फक्त हरिनामाचा काला आहे. आणि तो महाराज, याही वरी पार्था माझी या भजनी असता, तया ते मी माथा मुकुट करी, सततं कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः, नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्जुना, ते भक्त मला अत्यंत आवडतात की खऱ्या अर्थाने ते मुक्त झाल्यानंतर सुद्धा भजन करतात. ते भक्त मला अत्यंत आवडतात की ते मला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भजन करतात. याही वरी पार्था माझी हे भजनी असता, तया ते मी माथा मुकुट करी. तो मला अत्यंत आवडणारा भक्त आहे. म्हणून सज्जनानो, नामचिंतन रूपी काला आहे ना, तुम्ही किती दिवस घेऊ शकता, मुक्त झाल्यानंतर सुद्धा घेऊ शकता, सतत घेऊ शकता. उद्धाराचं साधन आहे म्हणून घेऊ शकता. त्याला वयाची गरज नाही, त्याला कालाची गरज नाही, त्याला देशाची गरज नाही. कोण्याही वयामध्ये तुम्ही तो घेऊ शकता. दही भाताचा काला हा तुम्ही वय झाल्यानंतर जास्त घेऊ शकत नाही, पण हरिनामाचा काला मात्र तुम्ही कोण्याही वयात घेऊ शकता. या रे लहान थोर या ती भलत्या कीर्तन तुम्ही ऐकू शकता. आता तुमचं वय वेगळं आहे. काय वय आहे तुमचं आता? 76 आहे. हो, 74. बापरे, भरपूर आहे. मग किती आहे आता? 76. तुम्ही हो 61. चांगलं वय आहे. मग तुझं रे वय काय तुझं? 14. सगळ्यांना कीर्तन ऐकण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांना सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नाही का ते असं म्हणतायत. ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. नाही का, ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. ओ प्यार करे कोई तो देखे केवल मन. त्याचं मन चांगलं आहे. मनापासून ज्याला हरिभक्तीची आवड आहे तो कोण्याही वयातला असला तरी भजन करू शकतो महाराज. त्याला वयाची गरज नाही. हरिभजन तुम्ही कधीही करू शकताय. म्हणून बघा तुम्ही, म्हातारपणी गुडघ्यातली शक्ती जाते, म्हातारपणी कानातली शक्ती जाते, म्हातारपणी डोळ्यातली शक्ती जाते, पण तोंडातली शक्ती जात नाही महाराज. ती वाढते. बघा तुम्ही, म्हातारी माणसं किती बोलतात. वाढते शक्ती. ती वाढते ना, ती दुसऱ्याची निंदा करण्यासाठी वाढत नाही, ते भजन करण्यासाठी वाढते. लक्षात ठेवा. हा काला घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. लक्षात ठेवा. सगळ्यांना. हो. चोपदार मी म्हणतो तसं तुम्ही म्हणा, दोघं जण, विनेकरी आणि तुम्ही. धर्म प्रवजित तप प्रचलितम सत्यंच दूरे गतम मृती मंदफला नृपकपिण्या सत्यम मृतो ब्राह्मणा साधु शिदंती दुर्जन प्रवृत्ती प्राय प्रवृत्ती कलही.
त्यांना ऐकूच येत नाही. चला, याचा तुम्हाला अधिकार नाही, ते करता कशाला? रामकृष्ण हरी म्हणा बरं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सकराशी येथे हरिनामाचा काला हा इतका श्रेष्ठ काला आहे महाराज. ते साधनही आहे, ते साध्यही आहे आणि तो संदेशही आहे. साधना म्हणून घेतला पाहिजे, साध्य म्हणून खऱ्या अर्थाने बीज आणि फळ हरीचे नाम, आणि लोकांना संदेश देण्यासाठी सुद्धा हरिनाम घेतलं पाहिजे. हरिनाम घेतलं पाहिजे, संदेशासाठी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात हा काला आम्हाला अत्यंत प्रिय आहे. आणि खरं सांगू का, या जन्मात तर तो आम्ही काला घेतोच, आम्ही काला घेऊनच राहिलो, पण हा काला घेण्यासाठी आणखी पुन्हा आम्ही येऊ. आम्ही आणखी येऊ गड्या, हा काला खाऊ. दही भाताचं जरी प्रतीक असलं तरी हरिनामाचा काला घेण्यासाठी आम्ही आणखी येऊ. हा काला घेण्यासाठी येऊ, काला खाऊ. फक्त खाऊच नाही गड्या, देऊ सुद्धा. खाऊ काही बरं नाही महाराज, खाता खाता दिलंही पाहिजे. लक्षात ठेवा, जी माणसं देत नाहीत ना, जे स्वतःच खातात ना, त्यांना समाधान कधीच भेटत नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्याला देणाऱ्या माणसाचं जे समाधान आहे ते फक्त खाणाऱ्या माणसाचं नाही. लक्षात ठेवा, जे फक्त खाण्याचंच काम करत आहेत ना, त्यांना विचारा तुम्ही, तुम्हाला समाधान आहे का म्हणा. देण्याचं जे समाधान आहे ते खाण्यामध्ये नाही. लक्षात ठेवा. काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते, पूर्वीचा काळ होता, आणि एक शेतकरी आपल्या शेतामध्ये आऊत घेऊन निघाला. आऊत समजते ना, आऊत खांद्यावर आऊत होतं. हो, सगळे आऊतवालेच आहेत. हो. आणि 2 कासरे बैलाचे असे बैल पाठीमागून असे चालले होते. त्याच्या डोक्यावर एक घागर होती महाराज, आणि त्याच्यावर भाकर होती, नाही का. बघा, एक हात आवताला होता, एक हात बैलाच्या कासऱ्याला होता. घागरला हातच नव्हता, तरी ती घागर पडत नव्हती, कारण तिला सवय होती. त्याच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाखाली तो गेला. मोठं झाड होतं महाराज, मोठं झाड होतं. आंब्याच्या झाडाखाली गेला, त्याने ते आऊत खाली टाकलं. ती घागर बरोबर आंब्याच्या बुडाशी ठेवली, त्याच्यावर नेहमीचा दगड ठेवला, त्याच्यावर उबळा प्याला मारला, आणि त्याच्या बायकोने शिदोरी दिली होती. बघा,
शिदोरी. सकाळी सकाळी नायरी करून निघाला आणि दुपारची शिदोरी सोबत घेतली. काय होतं बघा, भाकरी होत्या त्यावेळेला, गावरान ज्वारीच्या भाकरी होत्या. अशा जाड भाकरी असायच्या महाराज, चुलीवरच्या भाकरी बरं का, चुलीवरच्या भाकरी. तिने असं फडकं खाली आथरलं, त्याच्यावर एक पहिली भाकर ठेवली, त्याच्यावरचा पोपडा असा बाजूला काढला आणि पोपडा बाजूला काढून आहे ना तुरीचं असं निंबर वरण होतं महाराज. लक्षात आलं ना, वरण निंबर वरण, आमच्याकडे त्याला वरण तुरीचं असं घमघम मडक्यात झालेलं वरण, मस्त पिठलं होतं पहा. आणि ठेचा आहे ना, ठेचा असा लसूण टाकून ठेचून काढलेला ठेचा होता पहा, असा एवढा ठेचा होता पहा. 2 लोणच्याच्या फोडी होत्या, खालची भाकर गरम होती, त्याच्यावरती गरम वरण होतं, त्याच्यावरती गरम पिठलं होतं महाराज. ठेचा आहे ना, ठेचा असा ठेचा होता, असा ठेचा होता पहा. अशा मस्त गावरान आंब्याच्या लोणच्याच्या 2 फोडी होत्या पहा. आणि गरम भाकरीवर बसा अजून वेळ आहे, अजून भाकर वाढायची आहे, थांबा. अरे थांबा, बसा ना. आता कसं आहे पहा, मागून येणाऱ्यालाच तिकीट भेटते महाराज. आम्ही मेलो कार्यकर्ते का. आता आपण फक्त झेंडा घेऊन, फक्त झेंडाच आपल्या हाती, आमदार की नाही झेंडा. आता इतके जण आल्यावर तुमच्या पक्षात तुमचं काय होणार आहे. मतलब के दुनिया में कौन किसी का होता है, जो अपना होता है वो भी 40 लेकर जाता है. अशी गोठ आहे भाऊ. आता बरे आले, तिकीट तुम्हालाच आहे, चला. पाठीमागून येणाऱ्या माणसांनी समोर यायचं नसते. अर्थात मस्त गरम भाकर होती पहा, गरम पिठलं, गरम वरण, ठेचासुद्धा सवतल्या चटणीचा होता पहा, मिरच्याचा, शेंगदाणे टाकले होते 5-6 तिने त्याच्यात. एक कांदा होता, मस्त कांदासुद्धा दिला होता महाराज. असा तुमचा कांदा नाही, एवढा नाही, असा बारीक कांदा होता. हे एवढाले कांदे आहेत तुमचे, असा मस्त गावरान कांदा होता महाराज. आणि त्या ठिकाणी आऊत जुंपलं त्याने ती शिदोरी आहे ना, ती शिदोरी अशी वर त्याला बांधली, त्या आंब्याच्या डहाळीला बांधली. 12 वाजले पहा. 12 वाजता तो आऊत घेऊन त्या आंब्याच्या झाडाखाली आला. आणि आंबेसुद्धा इतके मस्त आलेले होते महाराज, अशा कैऱ्या अशा मस्त लोंबल्या होत्या खाली, इतक्या सुंदर कैऱ्या होत्या महाराज. त्या अशा हिरव्यागार कैऱ्या होत्या भाऊ, हिरव्यागार कैऱ्या होत्या, अशा मस्त कैऱ्या होत्या. त्याच्यातली पक्की कोय अजून पक्की झाली नव्हती, कच्ची कोय होती. त्याने त्यातल्या 2 कैऱ्या तोडल्या, त्या अशा मस्त घासून घेतल्या बरं का, त्या दगडावर असा नाही का ते तेल उभरत असते, आणि बुक्क्याने फोडल्या बघा. त्याच्या अशा 2 फाका केल्या, अशी घागर बाजूनं घेतली, ते अशी शिदोरी सोडली, असं मस्त ते थंड्यागार पाण्याचं ते घागर बाजूनं घेतली. आणि बघा त्यांनी कांदासुद्धा असा बुक्कीने फोडला, त्या कांद्याच्या 2 फाका केल्या, त्या आंब्याच्या 2 फाका केल्या. त्यांनी वरची भाकर काढली पहा, त्याचे 4 कोर केले, एका बाजूने ते 4 कोर ठेवले. मग त्याने ती नाही का पोपडा असलेली भाकर उघडली, आणि खालची जी भाकर होती ना ती गरम असल्यामुळे त्यातला सगळा रस त्या खालच्या भाकरीने ओढवून घेतला होता पहा, असा ओढवून घेतला होता. इतकी खास लुसलुशीत झाली होती ती खालची भाकर. याच्यापेक्षा जर जास्त मी वर्णन केलं तर चोपदार आताच मागेल मला, म्हणून मी आता जास्त. त्याने वरच्या भाकरीचा कोर तोडला, त्या पिठल्याला लावला, तोंडात घातला. तोंडात घालणार तेवढ्यात एक गरीब माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हटलाय, पाटील मालक, खरं म्हणजे तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला भूक लागली म्हणून जेवायला बसलात तुम्ही, पण खरं सांगू का, पोराने काढून दिलं हो घरून, फिरतोय पहा, वागवत नाही म्हणे. पोरं चांगले आहेत बघा, पण काय करावं, बाहेरच्या पोरी येतात, बिघडवतात. निघालो बघा, तोंड नाही पाहायचं महाराज घरचं आता, इतक्याशिवाय कोण सहन करेल हो. तिकडे काही झालं तरी चालेल, तर नाही परत जायचं बघा. कीर्तन ऐकणारा माणूस आहे म्हणून लटकायची सुद्धा इच्छा नाही बघा. उपाशी आहे, 2 दिवस झाले उपाशी आहे, 2 दिवस झाले. मला जास्त भाकरी नका देऊ, अर्धी भाकर द्या, एक लोणच्याची फोड द्या, एक प्यालाभर पाणी द्या, थोडीशी विश्रांती करतो आणि मग पुढच्या गावाला निघून जातो. पहा, देशाला अर्धी भाकरी. त्या जेवण करणाऱ्या माणसाने
त्या गरजू माणसाकडे पाहिलं आणि पाहून त्या ठिकाणी त्या जेवण करणाऱ्या माणसाने त्याला खाली बसवलं. त्याला अर्धी भाकरी नाही दिली महाराज, सगळीच्या सगळी भाकरी त्याच्यासमोर ठेवली. मोडलेला घास लगबगीने त्या उपाशी माणसाने आपल्या तोंडात घातला, चावायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्याने धीर सोडला, कारण असा देणारा मी आजपर्यंत कधी पाहिलाच नाही. खरं म्हणजे अर्धी भाकर मागितली, तुम्ही पुरीच्या पुरी भाकर दिली साहेब, घरीसुद्धा नाही हो देत. पुरी सगळीच्या सगळी भाकर माझ्यासमोर ठेवली तुम्ही, असा देणारा मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. म्हणून त्याच्या डोळ्याने धीर सोडला. रडत होता जेवण करणारा, पण जेवण करणाराच रडत होता असं नाही, जेवण पाहणारासुद्धा रडत होता आणि म्हणत होता 50 वर्षाचं वय आहे माझं, सकाळी जेवतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवण करायला घरी जातो, पण आजपर्यंत जेवण करण्यामध्ये मला जो आनंद भेटला नाही तो आज जेवण पाहण्यामध्ये भेटतो. एकमेका देऊ मोठी सुकेगा फक्त उपजोनिया पुढती येऊन खाणार का हो महाराज? फक्त तुम्ही पुनायू 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 म्हणतात, येणार कशासाठी? फक्त काला खाण्यासाठी नाही रे, फक्त काला खाण्यासाठी नाही, काला देण्यासाठी. कसा देणार? एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठितो. इथं कशासाठी येणार? मग तिथंच करा ना, इथं कशाला येत आहे? तिथून येत आहे तिथं करा ना. अरे बाबा, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कुठं करणार हा काला? तुम्ही कुठं करणार? अभंगाच्या शेवटच्या Bye.
तुम्ही थांबा, नंतर वेळेवर बोलाव. तुम्ही ठेवा खाली. बस वेळेवर बोलाव तुम्ही. भगवंताच्या चरित्राचा विषय जो आहे तो जरा मोठा आहे महाराज. तो काही 15-20 मिनिटाचा विषय नाही. पहा, कालाचा प्रसंग पाहला आपण, पण भगवंताने जे चरित्र केले ना ते रांगता गोधने राखीत आहे असं चरित्र केलं. रांगतानाचं चरित्र, गोधने राखतानाचं चरित्र. विषय असा आहे, गवळणीच्या जीवनामध्ये गवळणी जे जे करत होत्या ते त्यांची पूजा ठरत होती. ते चरित्रच आहे. गवळणी मंथन करत असल्या तरीसुद्धा ती त्यांची पूजा होते. गवळणी पाणी भरण्यासाठी जात असल्या तरी तर अभंगाला त्याचं त्या ठिकाणी विवेचन करावं लागलं, अर्थात त्याची ती पूजा होती. भरला उलंडोनी रीता करी घट. हे सगळं जे करत होत्या ना ते फक्त भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी करत होत्या. मग गवळणीची सेवा करण्यासाठी, गायीची सेवा करण्यासाठी प्रभू 11 वर्ष गोकुळामध्ये राहिले म्हणे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गवळणीला आनंद देण्यासाठी चोरीच्या निमित्ताने त्यांच्या घरी जात होते. गवळणी मंथन करत होत्या. ते लोणीच वर येऊ देत नव्हते. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतायत नाही का. घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती, एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, नकडे 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 बाई कृष्णाची करणी, कोणी कळोनी हागे सकये येईल चक्रपाणी, खास खांदोनी तुम्ही आता लपवा दुधानी, आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती, आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती, उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना, उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना, काय झाले सोने सासूबाई कळेना, आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती, हे आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे उनवणी आणि शिळवणी घालून सुद्धा लोणी येत नव्हतं. मला वाटते उनवणी आणि शिळवणी हो तुम्हाला समजते. उनवणी म्हणजे काय? गरम पाणी. उनवणी म्हणजे थंड पाणी. उनवणी म्हणजे थंड पाणी आणि शिळवणी म्हणजे गरम पाणी. बरोबर आहे. कोमट कोमट पाणी. जुन्या महिलांना माहित आहे ना उनवणी शिळवणी आहे ना माहीत. उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. लोणी कसं येत नाही म्हणून खाली पाहिलं तर हा बसलेला होता. पाहे तेऱ्या मधुनी मार माझा जीवन पाहे नामाने धन्य धन्य वर्णो मी काय नामाने धन्य धन्य वर्णो बापाई नामा म्हणे धन्य धन्य वर्णो
तुम्ही काय आनंद द्या गौरणी जुन्या जुन्या गवळणी आहेत पाय. जुन्या म्हणजे नामदेव महाराजांच्या गवळणी आहेत. एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरणी, ऐशा पाच जणी थकविल्या गवळणी थकविल्या 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 एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने. प्रत्येकाची भाषा सुद्धा वेगवेगळी आहे. मराठीची वेगळी आहे नाही का, मुसलमानींची वेगळी आहे, कोकणीची वेगळी. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज आड चाललो पड चाललो शिरा कोड्यानं फोडो मारी कानैया पाणी खेड्यानं खेळो गौडणी थकविल्या. हो ती कोकणातले गौडांची भाषा आहे पा. हो पावगा दाताला तू नंदाचा झिलो माका कपडा दियान म्या हिवान मेलो घे माझे कोयतो. ते गुजरात मधले गवळण. गुजरात मधल्या गवळणी फार हुशार महाराज. फार हुशार. दोनच आहेत पण सगळ्यांवर बिचाऱ्याने ताबा केला. दोनच आहे ना. त्यागी आहेत. त्यांनी आपल्याला राम मंदिर दाखवलं. राम मंदिर दाखवलं ना. त्या गवळणीची भाषा थोडी वेगळी आहे. जोरे माधवजी मै शरण थई तन काका कैपी बाप दयालु तोई मारी सारी आपो हात नेले कंकणी गवळणी ठकविला ठकविला ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या. वेळेवर आला बरोबर. फार सुंदर गवळणी पहा. फार मस्त. काय म्हणायची मजा होती. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी रे. आता त्या बदलल्या महाराज गवळणी. आता वेगळ्याच गवळणी आल्या. कुठून आणल्या बिचाऱ्याने माहित नाही. काय काय सांगू कुणाला मी सांगू कशी मी सांगू दोरी बाई मी नार गवळ्या. खरंच गाई माझ्या गो दुधात नाही पाणी. फार सुंदर. तुम्हाला जुने जुने कीर्तन ऐकायचे असतील ना, चाली ऐकायचे असतील ना, आनंद महाराज अमृत महाराजांची कीर्तन ऐका. काय सुंदर चाली आहेत. अमृत महाराज नरखेडकर. हो काय आहेत ना. विठाला 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 खोड्या वाढत गेल्या. यशोदेलाही समजलं खोडकर आहे म्हणून. आणि यशोदेने ठरवलं याला शाळेत पाठवायचं म्हणून. थांबू म्हटलं. आता शाळेत पाठवायचं ठरवलं. त्यावेळेची शाळा होती गाईच्या पाठीमागं जाणं ही शाळा. मला ते आजही ती शाळा चांगली आहे. आजही त्या शाळेतली माणसं अजूनही चांगले आहेत. पहा मस्त आहेत, सुदृढ आहेत. तुम्ही त्या शाळेत गेला असाल. गाई चारल्या असतील ना
नाही? गाई चारल्या असतील ना, काही गुरं चारले असतील ना, गुरं चारले. आजही ती शाळा चांगली आहे. पहा, खरं सांगू का तुम्हाला, आज जास्त शाळा शिकणारी माणसंच या देशात जास्त शाळा करतात. पहा, आहे ना, हे शाळा जे करतायत ना, शाळा आपल्याला समजूत देत नाहीत महाराज. शाळा, जास्त शाळा शिकलेली माणसं जास्त शाळा करणं हा धोका आहे. तुम्हाला या देशाने शाळा करण्यासाठी शिकवलं नाही, देशाची सेवा करण्यासाठी शिकवलं. बघा, तुम्हाला या धर्माने तुम्हाला तुमचा प्रपंच चालवण्यासाठी धार्मिक बनवलं नाही, धर्माचं काम करण्यासाठी तुम्हाला धार्मिक बनवलं. लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त पेशंटचे खिसे पाहण्यासाठी डॉक्टर बनवलं नाही, तुम्हाला पेशंटची सेवा करण्यासाठी डॉक्टर बनवलं. लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त नाही का केसेस लढवण्यासाठी आणि बंगले बांधण्यासाठी वकील केलं नाही, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी वकील केलं. लक्षात ठेवा. हे का विसरतात माणसं, काही समजत नाही. तुम्हाला फक्त पगारवाढीसाठी मास्तर केलं नाही, तुम्हाला विद्यार्थ्याला मोठं बनवण्यासाठी मास्तर केलं आहे. हा भाव जर सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असेल ना महाराज, त्या देशाची क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. पण हा भावच राहिला नाही, आमच्यात राहिला नाही, तर आमच्यात राहिला नाही. माझ्या डोक्यात आतापासून आहे की आता पुरुषोत्तम महाराज आपल्याला पाकिट किती भरणार आहेत म्हणून. तुमच्या डोक्यात नाही, ते फार चांगलं आहे, पण माझ्या आहे. आमचा सुद्धा भाव राहिला नाही हो. तुम्हाला म्हणून काय फायदा आहे महाराज? धर्मासाठी संसाराच्या नावे घालून या शून्य एवढे प्रयत्न ज्या जगद्गुरु तुकोबारायाने केले. धर्मासाठी त्या काळामध्ये विरोध झाला 100 वर्षाच्या अगोदर, तरी सुद्धा स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी आपल्यासारख्या बहुजनांसाठी संस्था निर्माण केली. महाराज, प्रपंचाचा विचार न करता. लक्षात ठेवा. आणि म्हणून नाही, असं नसलं पाहिजे, असं नसलं पाहिजे. अधोगती होते माणसाची पातळी, समाधान नाही भेटत महाराज, नाही समाधान भेटत. तुम्हाला खरं सांगू का, सोबदार, दोघांची भांडणं झाली. दोघांची भांडणं समजतात का तुम्हाला? कोणाकोणाची? असं काय करता सांगा ना. असं काय माझ्याकडे कशाला असं पोट नवरा, मग सांगा ना. असं होतात का? होतात का रोज? बरं, काय मिटवायसाठी कोणी असते का? आपोआप मिटतात, आपोआप मिटतात. नवरा बायकोची भांडणं झाले. भांडणं जरा विकोपाला गेले. दोघांनी 2 वकील ठेवले महाराज, बरं का, वकील ठेवले. 7 वर्ष विभक्त होते. दोघांनी 2 वकील ठेवले. ती बाई आपल्या वकिलाकडे गेली. वकील खुर्चीवर बसले होते. समोर त्या बाई उभ्या राहिल्या आणि वकिलाने विचारलं, आज तुम्ही कोर्टावर गेला होतात का? हा साहेब, गेली होती साहेब. भेटलेत का तुमचे मालक? हा साहेब, भेटलेत साहेब. कोण्या मूडमध्ये होते? खूप भांडणाच्या मूडमध्ये होते साहेब. भांडणाच्या मूडमध्ये होते? म्हटले हा, भांडणाच्या मूडमध्ये होते. काही बोललेत का तुमच्याशी? काहीच बोलले नाही साहेब. तुम्ही काय बोलले का? मी फार बोलायचा प्रयत्न केला साहेब, पण ते माझ्याशी अजिबात बोलले नाही साहेब, एक शब्दसुद्धा बोलले नाहीत. हा, म्हटलं मी खूप बोलल्यानंतर ते एकच शब्द बोलले. काय बोलले? ते म्हटले की तू जे मला सांगते ना, ते मला अजिबात सांगू नको, तिकडे कोण्या गाढवाला जाऊन सांग. तू जे मला सांगते ना, ते मला अजिबात सांगू नको, तिकडे कोण्या गाढवाला जाऊन सांग. मग तुम्ही काय केलं? म्हणून तर हे सगळं सांगण्यासाठी तुमच्याकडे आली साहेब. जी माणसं ज्या क्षेत्रामध्ये असतील त्या क्षेत्रामध्ये जर प्रामाणिक नसतील ना, तर कोणाही क्षेत्रामध्ये असू द्या त्यांना समाधान भेटणार नाही. लक्षात ठेवा, नाही भेटणार महाराज. कुठे आहेत? एकटे झाले? या, सुनीलजी सूर्यवंशी आहेत. हो, आता आपल्या सरकारने गोसेवा आयोग स्थापन केले. हा गुजरातमध्ये होता, MP मध्ये होता, UP मध्ये होता, आपल्या महाराष्ट्रामध्ये तो नव्हता. आणि आमच्या सुनीलजीने त्यासाठी खूप प्रयत्न केले. लक्षात ठेवा, हे काही फार मोठी श्रीमंत माणसं आहेत असे नाहीत, हे उत्तम गोसेवक आहेत. गोसेवा आयोग स्थापन झाला म्हणून ते गोसेवा करतात असं नाही.
ते अनेक दिवसापासून गोसेवा करतायत. अनेक दानदात्याला त्या गोसेवेला, त्या गोशाळेसाठी जोडून देण्याचं काम आमचे सुनीलजी गेल्या अनेक वर्षापासून करतायत. पहा, ते आता गोसेवा आयोगामध्ये आहेत, ते त्याचे सदस्य आहेत आणि त्या गोसेवा आयोगाचा आता आपल्या गोशाळेला चांगला उपयोग होणार आहे. म्हणजे आता सरकारने ठरवलं की आपल्याला गोशाळेला काहीतरी द्यायचं आहे. आतापर्यंत सरकारने गोशाळेला दिलं आहे, पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही मिळालं. त्यामुळे गायी सांभाळणारे लोक फार अडचणीत आले. अक्षरशः तुम्हाला सांगतो की गायी सांभाळणाऱ्या लोकांना रडण्याची पाळी आली पा काही दिवस, नाही का. कर्ज आहे, किती आहे कर्ज आहे, कर्ज. असे बरेचसे गोसेवक आहे की त्यांच्यावर कर्ज आहे महाराज, बरेचसे गोसेवक. आणि म्हणून कर्ज काढून गायी सांभाळणं ह्या गोष्टी काही सोप्या नाहीत. सरकार याच्याकडे लक्ष देत नव्हतं, पण आता सरकारने लक्ष द्यायचं ठरवलं. गोसेवा आयोग त्या ठिकाणी स्थापन झाला आणि आता काही गोशाळेला त्यातल्या अनुदान येणार आहे. तेवढ्या अनुदानावर काही भागणार नाही, तेवढ्या अनुदानावर काही होणार नाही. गाईचा खर्च फार मोठा आहे. म्हणून आमची मागणी आहे त्यांना की बाबा किमान, म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी त्यांना मागणी करतो की आमच्या गाईला रोज तुम्ही काय देऊ शकता चाऱ्यासाठी, याचाही विचार खऱ्या अर्थाने तुम्ही गोसेवा आयोगाकडे मांडावा आणि भविष्यात गोशाळा संकटात येणार नाही अशी काहीतरी भरीव तरतूद हे आपण सरकारकडून करून घ्यावी, ही त्यांना विनंती करतो. ते 2 मिनिट सांगतील नंतर आपल्याला आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला सगळं कळेल. म्हणून सज्जनानो, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपला शेवटचा टप्पा चालू होता, तुमचीच वाट पाहणं चालू होती आणि अनेक लोक येणार होते. खरं म्हणजे महाराजांनी सांगितलं मंत्री येणार होते, पण ते आता त्यांचा व्हीप निघाला की तुम्ही मुंबई सोडायची नाही म्हणून, नाही का. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या इथं नाहीत येऊ शकले, पण तुम्ही सगळेजण आलेत आणि तुम्ही सगळेजण आलेत म्हणून मला कीर्तनसुद्धा चांगलं करता आलं. त्यांच्यात वेळ गेला असता महाराज आमचा, नाही का. आणि म्हणून अशा अर्थाने या ठिकाणी काल्याचा प्रसंग पाहत असताना देवाला शाळेत टाकायचं ठरवलं. त्यावेळीची शाळा म्हणजे गायीच्या पाठीमागे जाणं ही शाळा. प्रभू स्वतः गायी राखण्यासाठी गेले. आपल्या सगळ्यांना प्रमाण माहीत आहे. गोधने चारावया जातो शारंग पाणी. हो, गायी राखण्यासाठी गेले. गायीचं रक्षण त्यांनी केलं. गायीचं महत्त्व थोडक्यामध्ये मी अगोदर तुम्हाला सांगितलं, प्रमाणाने सांगितलं, ओव्याने सांगितलं. मग गायीवर प्रेम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, नाही तर आपल्या देशाचं भविष्य हे अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपला कृषीप्रधान देश आहे आणि देशाला गायीची जास्त गरज आहे कडे. म्हणून त्या ठिकाणी गायी राखण्यासाठी जातात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. खेळ खेळल्यानंतर गोपाळ म्हणतात, आता खांदी भार ओटी भूक काय खेळायाचे सुख. आता त्या ठिकाणी आता 12 वाजले म्हणतायत गोपाळ. भगवान सुद्धा म्हणतायत आता 12 वाजले, झाली आता वेळ म्हणते काम सारो अवधे मिळाले गोपाळ झाली आता काम सारो अवधे मिळाले सगळे गोपाळ एका ठिकाणी बसले आणि असे वर्णन असं आहे पहा, कमलाकार बसले. कमलाकार, कमळाचा आकार तुम्हाला माहीत आहे ना. कमळाचा आकार, हो, कमळ तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि ते भविष्यासाठी माहिती असलं पाहिजे. कमळ आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण कमळाचा आकार कसा असतो ते सांगतो तुम्हाला. कमळाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या दूर असतात आणि लहान लहान पाकळ्या जवळ असतात, बरोबर आहे ना. मोठ्या मोठ्या पाकळ्या अशा दूर आहेत, लहान लहान पाकळ्या जवळ आहे. मला असं वाटतं की कमळाने मोठ्या पाकळ्याचा विचार नाही केला तरी चालेल,
लहान पाकड्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. मोठ्या पाकड्यामध्ये पाकड्या मोठ्या असतात पण त्यात मकरंद नसतो बा, आणि जवळच्या पाकड्यामध्ये पाकड्या लहान असतात पण त्यात मकरंद असतो बा. भुंगे जे येत आहेत ना, भुंगे जे येत आहेत ना, हो भुंगे माहीत आहेत तुम्हाला महाराज? भुंगे आमच्याकडे येतात. आता सीजन चालू झाला भुंग्याचा, भुंगे चालू झाला सीजन आता. हो आमच्याकडे 5 वर्षाने एकदा येतात बघा ते भुंगे. मला असं वाटतंय भुंग्याचं जे काम करतायत ना ते लहान पाकड्याच करतात, मोठ्या पाकड्या काही करत नाहीत महाराज. मोठ्या पाकड्या फक्त पैसे काढतात त्यांच्याकडून. बरोबर आहे ना? मोठ्या पाकड्या म्हणतात आमचं एवढं आहे, आमचं तेवढं आहे. त्या लहान लहान पाकड्या असतात ना जवळच्या, त्याच्यातच खरा पराग असतो, त्याच्यातच मकरंद असतो. त्या लहान पाकड्यास त्या भुंग्याचं खरं काम करतात. म्हणून भुंग्याने मोठ्या पाकड्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण लहान पाकड्याकडे होऊ देऊ नये. लहान पाकड्या म्हणजे शेतकरी बरं का, शेतकरी. हो. आणि म्हणून कमळाच्या आकाराने सगळ्यांना बसवल्या जाते. प्रभू मध्यभागी उभे राहतात, हसतमुखाने सगळ्यांना पाहतात, हातामध्ये काल्याचा द्रोण घेतात आणि त्या ठिकाणी भागवतकार त्याचं वर्णन करतात. विभ्रद वेणुम जठर पटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पानव मसृण कवलम तत्फलांगुन निलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्भवेश्वयी स्वर्गे लोके मिशिदि भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुंडलीक वरदा पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. माऊली महाराज आजची सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य वाल्मिक महाराज टाकडीकर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायासाठी आपलं सबंध जीवन समर्पित केलं असे वाल्मिक महाराज यांचा आज पुण्यस्मरण आहे. पुरुषोत्तम महाराज हे त्यांचे चिरंजीव आहेत, हे 3 भाऊ आहेत. यांनी हा उत्सव साजरा करायचं ठरवलं. पहा, आपण सगळ्यांनी त्यांना खूप साथ दिली. आपण खूप चांगल्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आमच्या महाराजांचं वलय, आमच्या महाराजांचा संबंध खूप चांगला आहे. मोठ्यापासून लहानपर्यंत त्यांचा संबंध आहे. महाराजांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि म्हणून या अर्थाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. ही सगळी महाराज मंडळी आहे आणि ज्या गाईचं ते काम करत आहेत त्या गाईच्या संबंधाने काम करणारे सुनील भाऊ सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर आपण काल्याचा अभंग म्हणणारच आहोत, पण मला असं वाटतं की अगोदर आपण त्यांना 2 मिनिटाची संधी देऊ बोलण्याची, नंतर आपण काल्याचा अभंग म्हणू. माईक दे. हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज टाकडीकर यांच्या निमित्त आयोजित या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनासाठी ज्यांचं आत्ताच आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन लाभलं असे हरिभक्त पारायण संजय महाराज पासपोर, उपस्थित सर्व गावकरी माता बंधू भगिनींनो, संजय महाराजांनी सांगितलं की गोसेवा आयोग महाराष्ट्रामध्ये झाला, परंतु या आयोगामध्ये निर्माण होण्यामध्ये संजय महाराजांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ते समोर जरी नसले तरी आज जवळपास महाराष्ट्रामध्ये 100 गोशाळा ज्या आहेत छोट्या मोठ्या, या संजय महाराज बाबांच्या मार्गदर्शनामध्ये चालतात. बाबांना जे कीर्तनामधून जे काही थोडं बहुत द्रव्य मिळते ते सर्व द्रव्य महाराज त्या 100 गोशाळांच्या गायींच्या चाऱ्याकरिता देतात. आज जे आम्ही महाराष्ट्रामध्ये गोसेवा आयोग निर्माण करू शकलो त्याच्यामध्ये महाराजांचा आशीर्वाद हा महत्त्वपूर्ण होता.
आणि त्यांच्या आशीर्वादानं पुढेही सुद्धा महाराष्ट्रामधल्या ज्या गोशाळा आहे, ज्या गोशाळेमध्ये वृद्ध, भाकड, अपंग, अपघातग्रस्त गोवंशाचं पालन पोषण करण्यात येते, त्या गायींसाठी काही ना काही सरकारच्या माध्यमातून करण्याचा एक प्रयत्न आम्ही करू. आत्ताच महाराष्ट्र शासनानं 177 गोशाळांना 25-25 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. महाराजांची या गोसेवेसाठी, गोरक्षकासाठी खूप तळमळ असते. त्यांचं नेहमी मला फोन येतो की बाबा सुनील, जरा तिथं चारा संपला, तिथे पाण्याची गव्हाण करून दे, तिथे जरा ते मुंबईच्या काही लोकांना सांग गाईचं शेड निर्माण कर. हे सर्व काम करत असताना सुद्धा महाराजांचं गायीमध्ये खूप लक्ष आहे. त्यांचं या कीर्तन प्रवचनामधून तर ते गायीचं आर्थिक महत्त्व, सामाजिक महत्त्वाचा विषद करत आहे. आज या प्रसंगी त्यांचे दर्शन खूप दिवसांनी मला लाभले आणि त्याबद्दल मी त्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवून धन्यवाद. आता हॅलो 2 साथ घेऊन सगळ्यांनी जायचं आहे. आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेते. 4 राहू द्या, आता नाही राहू द्या ना, काही नाराजी नाही ना. अर्थात आता अभंग होईल, नंतर दहीहांडीचा अभंग होईल, नंतर आरती होईल, नंतर सगळे टाळकरी खाली बसतील, नंतर 2-4 सत्कार आहेत, ते महाराज त्याचं नियोजन आपल्याला सांगतील. कंठी धरिला कृष्ण मणी राजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा प्रभो कामले भूमंडळी आम्ही पाये विरदा एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हातोडी दे, हातोडी. शिंकेला मविले दुरी क्षमा महाराज नाही विचारिला धिकार मिया महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया ते क्षमा महाराज ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण सुरवाडी कपणे येथे सापडली तुका म्हणे भोग गेला निवारी करुणे आरती चक्रपाणी चक्रा पुण्यवंत तुम्ही कामळे दारी तुका कने सदवरी प्रेम सप्रेम आरती गोविंदाची बाळा प्रौढानी मुक्ता ओ बाळती रामा म्हणे केशवाचे देखुनी राहिलो युगे 28 विश्वरी वामाने रसमाई पुंडरी मारुती परमाशिवा चरणी वारे विनावसारी देव पांडुरंगा रसमाई वल्लवराई जवल्लभावे गुणदास तुळशी माळा वासे पितांबर देव वृंदावन नित्य जगती घर आनंद देव पांडुरंगा रसमाई वल्लवराई जवल्लभावे गुणदास आषाढी कार्तिकी नक्षत्र गणेशी चंद्रमाती माझी प्राण बोलती दर्शने रामाचे तळवळ विश्वासी नाम देव भावे ओळखी देव पांडुरंगा रसमाई वल्लवराई जवल्लभावे गुणदास महादेवल तेजा देवते साधू संत मनोविष्णा नादा ज्ञानदा
मंडळे आरती विश्राने अशुभोनी अवतार पांडुरंगा नावसुरे आणि आरतीला कैवल्य देशा सेवतु साधू संत भवविला माझा आरती ज्ञान प्रसमय बोले विश्वनामाची जय रामजागम माई मंगले आरती नारायणा कैवल्य देशा सेवतु साधू संत भवविला माझा आरती नारायणा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चानंद मूर्ती पाय धरुया आरती मागणी देशवती आहे देशील तरी पाय पांडुरंगा संतास निर्विहेच मध्ये तुझे काही न मागो देवा म्हणे आता उदार मज टीव्ही पाय जळताचिया निर्विहेच आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की सर्व टाळकरी मंडळींनी जागेवरती बसावं जागेवरून कोणी उठू नये आपल्याला विनंती आहे आपल्या या वैकुंठवासी तीर्थरूप बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या या श्रीक्षेत्र टाकळी ग्रामभूमीमध्ये गेल्या 8 दिवसापासून हा नामोत्सव त्या ठिकाणी संपन्न झाला. या नामोत्सवाचा गोवर्धनगिरी उचलत असताना अनेक गोपाळांनी ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने या गोवर्धनगिरी उचलण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये काही गोपाळांनी नाश्त्याची पंगत दिली, काही गोपाळांनी सकाळी भोजनाची व्यवस्था केली, काही गोपाळांनी संध्याकाळची भोजनाची व्यवस्था केली, काही गोपाळांनी ज्ञानेश्वरी पारायणाला बसून पारायण करण्याची साथ केली, तर काही गोपाळांनी व्यासपीठ चालवण्याचं काम केलं. काही गोपाळांनी पहाटे 4 वाजेपासूनच काकडा भजनाचा आनंद लुटला, आनंद दिला, तर काही गोपाळांनी हरिपाठामध्ये चाली म्हणून आनंद देण्याचा, आनंद घेण्याचा आनंद लुटला. काही गोपाळांनी कीर्तन सेवेसाठी योगदान दिलं. उशीर झालेला असल्या कारणाने प्रत्येकाचा नामोल्लेख करणं उचित आहे, परंतु यामध्येच आपल्या सर्वांचा उल्लेख करून सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. या कार्यक्रमाच्या विशेषतेसाठी विशेष प्रयत्नाने विशेष जी मदत झाली ते स्वयंपाकगृहाकडे जे कार्यकर्ते काम करत होते त्यांची. त्याच्यामध्ये कोणी आचार्याची सेवा केली, तर कोणी आचार्याला मदत करण्याची सेवा केली, कोणी पाणी टँकर आणण्याची सेवा केली. ज्या वेळेला पंक्ती बसतील त्यावेळेला आपण प्रत्येकाला श्रीफळ देणार आहोत, परंतु आता बाबांना लांब जायचं आहे आणि अत्यंत महत्वाचं काम असल्या कारणाने त्यांच्याकडे एक महात्म्याची अंत्यविधी आहे. त्याकरता बाबांना वारंवार फोन येत आहेत, पण आपल्या सगळ्याच्या प्रेमापोटी ते थांबले. भरपूर असा वेळ दिला, प्रचंड भरपूर वेळ उत्कृष्ट प्रकारचं चिंतन आपल्या समोर मांडलं. खरं म्हणजे आज आपल्या गावाचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आम्हाला बाबांची अवस्था माहिती आहे, त्यांच्याकडे 1 मिनिटही वेळ नाही, तरी पण उदार अंतकरण करून आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बाबा आले. खऱ्या अर्थाने कृतकृत्य झालो. इच्छा केली ते
पावलो बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. नुसतं शब्दांनी आभार मानून ते काही तेवढ्यावरती होणार नाही. तर बाबांचे ऋण सदैव आपल्यावरती आहे, कृपादृष्टी आहेच. बाकीच्या कीर्तनकारांप्रमाणे आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या, आशीर्वाद राहू द्या असं म्हणण्याची आवश्यकता नाही. ते लढीवारपणाने सर्व खऱ्या अर्थाने जे गोपाळ आहेत, गायींचं पालन करतात, त्यांच्यावरती प्रेम करतात, त्यात आपणही एक चरण रज धुळीचा कण त्यांच्या पायाचा आहोत. आपल्यावरतीही त्यांचं प्रेम आहे. तर त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक ऋणनिर्देश करतो. बाबांना भगवान परमात्मा उदंड आयुष्य, निरोगी काया आणि गोपाळांसाठी भरपूर समृद्धी देवो. आपल्या सर्वांच्या वतीने दयाघन पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतो. यामध्ये आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाला प्रेरणा मिळावी आणि ज्या लोकांनी काही आपला घरादाराचा त्याग करून समाजासाठी काही काम केलेलं आहे, त्या समाजाचं कौतुक म्हणून आपण एक